ओके. हॅलो स्टुडंट्स. वेलकम टू द न्यू सेशन. आपण ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये पाहणार आहोत की स्वच्छंद थ्रू आम्ही जे काही Amazon प्रोडक्ट्स प्रमोट करतोय कमिशन मिळवण्यासाठी Amazonच्या थ्रू, म्हणजे बेसिकली आम्ही ॲफिलिएट मार्केटिंग जे करतोय Amazonसाठी, ठीक आहे. तर ते आम्ही थोडंसं मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न करतोय आणि त्याचं ॲनालिसिस करून आमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज थोडंसं बेटर करण्याचा आम्ही ट्राय करतोय. या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये या सेशनमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत. इथून पुढचे एक सिरीज ऑफ तुमच्याकडे ॲनालिसिस येतील, ठीक आहे. तर त्या पूर्ण सिरीज ऑफ ॲनालिसिसमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की तुमच्याकडे डेटा आल्याच्या नंतर तुम्ही ॲनालाइज कसं करायला हवं. ॲनालाइज केल्याच्या नंतर मार्केटिंग टीमला डेटा सायन्स टीमची कशी मदत होत असते फॉर टेकिंग द डिसिजन, आपण हे पाहणार आहोत. सेशनला सुरुवात करण्याआधी आपला रोजचा गुरुमंत्र म्हणूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऑलराईट. आता डेटा अनालिसिस सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पहिले डेटा समजून सांगतो आणि डेटा समजून सांगण्याच्या आधी मी तुम्हाला प्रोजेक्ट समजून सांगतो. आपण एक छोटासा प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामध्ये Amazon नावाची एक ई-कॉमर्स कंपनी आहे. सगळ्यांनाच माहीत असेल, कदाचित माहीत नसेल तर तुम्ही Amazon.com Amazon.in असं व्हिजिट करू शकता. ई-कॉमर्स कंपनी आहे ज्याच्यामध्ये थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ प्रोडक्ट्स आर अवेलेबल. खूप सारे थाउजंड्स आणि लाखो प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत विकत घेण्यासाठी. त्यांच्या सर्व्हिसेस पण आहेत. सध्या आपण फक्त त्यांच्या प्रोडक्ट्सवरती जास्तीत जास्त लक्ष देतोय आणि Amazonला मी माझ्या कंपनी थ्रू रजिस्टर केलंय फॉर हॅव्हिंग अ नॅनो इन्फ्लुएन्सिंग. म्हणजे मी त्यांचा एक नॅनो इन्फ्लुएन्सर आहे जिथे आम्ही Amazonचे प्रोडक्ट्स प्रमोट करतो फॉर गेटिंग सम कमिशन. आम्हाला त्या प्रत्येक प्रोडक्ट मागे काही ना काहीतरी कमिशन भेटत असतं आणि ह्याच्या थ्रू एक मिनिमम 7,000 to 10,000 रुपीज पर मंथ आम्ही कमवू शकतो मिनिमम. ठीक आहे. इट इज नॉट फेक. आय एम गोइंग टू शो ऑल द रिझल्ट फॉर दॅट. म्हणजे मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. इथे नाही, हे सेम प्रोजेक्ट मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी करतोय Amazonसाठी, ठीक आहे, ते दाखवणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रूफ्स भेटतील की माझे सध्याची अर्निंग्स किती आहेत, कसे आहेत आणि मी मार्केटिंग एक्झॅक्टली कसं करतोय. ठीक आहे. तर प्रोजेक्ट असा आहे की मला Amazonचे प्रोडक्ट्स प्रमोट करायचे आहेत. तर मला दोन गोष्टी लागतील. पहिली स्किल आहे डिजिटल मार्केटिंग आणि दुसरी स्किल आहे डेटा सायन्स अँड डिसिजन मेकिंग. ठीक आहे. आता डिजिटल मार्केटिंग बद्दल तर आपण वेगळ्या सेशनमध्ये बोलणार आहोत. ह्या सेशनमध्ये आपण फक्त एवढं बोलणार आहोत की मी जर ऑलरेडी मार्केटिंग टीमकडून काहीतरी मार्केटिंग करून घेतली आहे आणि माझं प्रमोशन मी करून घेतलंय Amazonचं, आता मी पाहतोय की माझी मार्केटिंग व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे. ठीक आहे. जर चालू असेल चांगली तर मी त्याला मेंटेन कसं करू किंवा अजून कसं सुधारू, आणि जर खराब चालू असेल तर का खराब चालू आहे मी त्याला ठीक कसं करू शकतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला अनालाइज करायच्या, म्हणून डेटा सायन्सची नीड असते. आता खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे डेटा अवेलेबल आहेत ज्याच्या थ्रू आपण ह्या प्रोजेक्टमध्ये अनालिसिसच्या थ्रू थोडंसं इम्प्रूव्हमेंट किंवा ग्रोथ आणू शकतो. तुमच्या समोर जो डेटा सेट आहे हा त्या वेगवेगळ्या डेटा सेटपैकी एक सिंगल डेटा सेट आहे. तुमच्या समोर जो डेटा सेट आहे त्याला म्हणतात परफॉर्मन्स डेटा सेट. ठीक आहे. परफॉर्मन्स ऑफ ऑर्गॅनिक प्रमोशन. ऑर्गॅनिकली प्रमोट करतोय. ऑर्गॅनिक म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी मी कुठेही गुगल ऍड्स, फेसबुक ऍड्स, इंस्टाग्राम ऍड्स, पेड ऍडव्हर्टाइजमेंट रन नाही करत आहे. फक्त काही आर्टिकल किंवा सोशल मीडियावर काही पोस्ट करून तिथलं SEO किंवा सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन करून त्यानंतर मला रिझल्ट भेटत आहेत की लोक माझ्या वेबसाईटवर किंवा लोक माझ्या सोशल मीडियाजवर येत आहेत जिथे पण मी कुठे पोस्ट करतोय आर्टिकल्स, पिक्चर्स, व्हिडिओज वगैरे, आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते Amazonचे प्रोडक्ट्स विकत घेत आहेत. ठीक आहे. आमच्या पेजेसवरून. त्यामुळे Amazon आम्हाला काहीतरी पे करत आहे. हा त्याचा परफॉर्मन्स डेटा सेट आहे. असे भरपूर डेटा सेट आपल्याला लागतील. सगळ्या डेटाचे अनालिसिस केल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण पार्श्वभूमी कळेल की सध्या मार्केटिंग कशी चालू आहे आणि पुढे काय करावं. तर या बघूयात आपण एक एक डेटा सेट पाहूया की आपण डेटा कसा अनालाइज करायला हवा. तुमच्या समोर एक डेटा सेट आहे ज्याच्यामध्ये 4 कॉलम्स मला दिसत आहेत. ठीक आहे. 4 नाही, 5 कॉलम्स दिसत आहेत. फर्स्ट कॉलम आहे टॉप क्वेरीज नावाचं लिहिलं आहे. मी थोडंसं ह्याला इम्प्रूव्ह करतो, ह्याला बोल्ड करतो आणि इथे कलर करतो. ठीक आहे. बेसिक फॉर्मॅटिंग करून घेतो जेणेकरून आपल्याला दिसायला चांगलं वाटेल. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिलं कॉलम आहे टॉप क्वेरीज, त्याच्यानंतर आहे क्लिक्स, इम्प्रेशन्स, CTR आणि पोझिशन. क्वेरीजचा अर्थ असतो की
असे शब्द, असे कीवर्ड्स ज्यांना सर्च केल्याच्या नंतर माझी वेबसाईट लोकांना दिसतीये. ठीक आहे. असे शब्द किंवा असे कीवर्ड्स जे झाल्याच्या नंतर माझे पेजेस, माझे वेब पेजेस, लँडिंग पेजेस, सोशल मीडिया पेजेस किंवा वेबसाईट जिथे कुठे मी आर्टिकल लॉन्च करतोय, कशाबद्दलचे? Amazonच्या प्रमोशन बद्दलचे. ठीक आहे. तर ते सगळ्या गोष्टी कधी ट्रिगर होतात? जेव्हा कोणी ना कोणी काही ना काहीतरी सर्च करतंय. तर त्याला म्हणतात तिथं टॉप क्वेरीज. लोक काय सर्च करतायत? ते टॉप क्वेरीज आहेत. ठीक आहे. किती लोकांना माझं पेज दिसतंय ज्यावेळेस कोणीही हे सर्च केलं, तर त्याला इम्प्रेशन्स असं म्हणतात. ठीक आहे. किती लोकांनी माझ्या वेब पेजवर किंवा सोशल मीडिया पेजवर क्लिक केलं, हे टाईप केल्याच्या नंतर, तर त्याला क्लिक्स असं म्हणतात. आणि CTR काय आहे? क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन. क्लिक थ्रू रेट असतो CTR. हे मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग टर्म आहे. सध्या तुम्हाला जास्त ह्याच्यावर लक्ष देण्याची गरज नाहीये. सध्या तुम्ही फक्त इम्प्रेशन्स आणि क्लिक्सकडे लक्ष द्या. ठीक आहे. आणि ही एक पोझिशन नावाची गोष्ट आहे. व्हॉट इज द पोझिशन? आता पोझिशन म्हणजे काय आहे, की बेसिकली तुम्ही कोणतं पण एक कीवर्ड जर बघितलं, तर त्या कीवर्डसाठी तुमची रँकिंग काय आहे? आता हे माझे कंबाईंड रिझल्ट्स आहेत सोशल मीडिया पेजेस प्लस वेबसाईटसाठीचे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर गुगलवर जाऊन हे सर्च केलं, बाय फर्निचर ऑनलाईन, बाय फर्निचर ऑनलाईन, तर गुगलवर गेल्याच्या नंतर भरपूर वेगवेगळे रिझल्ट्स येतात वेबसाईट्सचे. तसंच मी हे सेम जर सर्च केलं इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर, तर तिथं पण चॅनल्सचे वेगवेगळे हे येतात, चॅनल्सचे, पेजेसचे रेकमेंडेशन किंवा वेगवेगळ्या लोकांचे सजेशन्स येऊ शकतात, ग्रुप्सचे सजेशन येऊ शकतात, फोरम्स. ठीक आहे. अशा कशाचे पण सजेशन्स येतात, राईट? त्या सजेशन्समध्ये माझं काही पोस्ट एखादं पॉप्युलर होतंय का, हा माझा इंटेन्शन आहे बघण्याचा, हा माझा हेतू आहे. ठीक आहे. तर सध्या मला प्रोजेक्टमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं जर काही असेल, तर ते काय असेल बरं? पहिले माझे पेजेस तर फेमस झाले पाहिजे. तुम्ही जर खाली खाली बघितलं तर खूप सारे असे कीवर्ड्स आहेत जे लोक सर्च तर करतायत, पण माझी वेबसाईट किंवा माझे कोणतेच असे पेजेस नाही आहेत जे त्यांना दाखवले जातात. सगळीकडे 0-0 आहे. 0 इम्प्रेशन्स म्हणजे काय? इम्प्रेशन म्हणजे काय? किती लोकांनी माझं पेज पाहिलंय नुसतं. म्हणजे मी जर इथं सर्च केलं बाय फर्निचर ऑनलाईन, हे असं सर्च केलं, सर्च केल्याच्या नंतर इथं भरपूर गोष्टी येतात, खूप साऱ्या गोष्टी येतात. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर इथं माझं वेबपेज कुठे आहे? कुठेच नाहीये. ठीक आहे. आता हे बाय फर्निचर ऑनलाईन हे कीवर्ड टाकला मी कुठे? गुगलवर. कुठेतरी येत आहे का? नाही. पण इथं काय दाखवतंय? 152. 152 चा अर्थ काय आहे, की कुठे ना कुठे माझी वेबसाईट किंवा माझं वेब पेज किंवा माझं सोशल मीडिया पेज लोकांना हे सर्च केल्याच्या नंतर दिसतंय. तर कुठं दिसत असेल बरं? किंवा म्हणजे कुठं दाखवलं जात असेल? 10 पेजेस आहेत वेगवेगळे आणि 10 पेक्षा जास्त पण पेजेस आहेत. कुठे ना कुठेतरी माझं वेब पेज किंवा माझं सोशल मीडिया पेज लोकांना ह्यामध्ये गुगलनी ऑलरेडी दाखवलेलं आहे. पण एकसाथ तर सगळ्या करोडो वेबसाईट, लाखो वेबसाईट दाखवू शकत नाहीत ना आपण. म्हणून ह्या वेगवेगळ्या पेजेसमध्ये कुठे ना कुठे माझं पेज लपलं गेलेलं आहे. ठीक आहे. पण हे शब्द टाईप केल्याच्या नंतर ऍटलिस्ट माझं पेज ट्रिगर व्हायला सुरू झालंय. ऍटलिस्ट लोकांसमोर यायला सुरू झालंय. मग ते पेज कोणतं आहे हे अजून मला माहित नाहीये. त्याचं पण एक सेपरेट डेटा सेट भेटणार आहे आणि त्याच्यातून कळेल की एक्झॅक्टली कोणतं पेज फेमस होत आहे. तर मला कळेल ना की कोणते पेजेस फेमस होत आहेत, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. कोणते खराब आहेत माझे पेजेस, काही परफॉर्म नाही करत आहेत, मग त्यांना डिलीट तरी करा, नाही तर त्यांना छान मॉडिफाय करा. बरोबर. तर माझं असं कोणतं तरी एक पेज आहे जे 152 टाइम्स दाखवला गेला आणि हा जो डेटा सेट आहे ना, हा डेटा सेट कालचा डेटा सेट आहे. मी हा जे सेशन रेकॉर्ड करतोय 31 जुलैला करतोय, म्हणजे 30 जुलै 2024ला परफॉर्म झालेला हा डेटा सेट आहे. 30 जुलैला 152 लोकांनी ही गोष्ट सर्च केली आणि सॉरी खूप साऱ्या लोकांनी सर्च केली असेल, पण त्यामधल्या 152 लोकांना ही गोष्ट, ही कीवर्ड सर्च केल्याच्या नंतर माझं एखादं तरी पेज, एखादी तरी पोस्ट, एखादा तरी व्हिडिओ वगैरे जे काही आम्ही प्रमोट करतोय, तो कुठे ना कुठे दाखवला गेलेला आहे. ठीक आहे. त्यापैकी 12 लोकांनी त्यावर क्लिक केलं. आता मी हे जर गुगलवर सर्च केलं, ऑब्व्हियसली मला कुठेच नाही दिसत आहे. माझं पेज कुठेच नाही दिसत आहे. आम्ही जे पेजेस बनवतोय ना, माझ्या कंपनीच्या नावाखाली बनवतोय स्वच्छंद, किंवा मग आम्ही वेगवेगळे असे पेजेस काढतोय, Amazon ऑफर अलर्ट्स किंवा Amazon डील्स किंवा Amazon डील्स अलर्ट,
Amazon updates, Amazon sale alerts, Amazon गिफ्ट अलर्ट, मोबाईल रिव्ह्यूज, Amazon फर्निचर रिव्ह्यूज, अशा पद्धतीचे वेगवेगळे पेजेस वगैरे किंवा इतरांच्या वेबसाईटवर आम्ही पोस्ट करण्याचं ट्राय करतोय आमचे आर्टिकल्स, ज्याच्या थ्रू अल्टिमेटली Amazonलाच प्रमोट करायचं. आता इथं इम्प्रेशन 152 आहे, म्हणजे 152 लोकांना पेज दाखवले गेले, त्यापैकी 12 लोकांनी क्लिक केलंय. ठीक आहे, इथे तर नाही दिसत आहे, म्हणजे माझं कोणतंच असं पेज फेमस होत नाहीये जे वेबसाईटवरती आहे. स्वाभाविक गोष्ट आहे. मग कोणतं पेज फेमस होत असेल, कदाचित सोशल मीडियावर होत असेल. आम्ही फेसबुकवर पण करतोय, इंस्टाग्रामवर थोडं थोडं आता सुरुवात केली आहे. म्हणजे काय, मला 90% अश्युरिटी आहे की काय फेमस होणार आहे, फेसबुक फेमस होत असेल. फेसबुकवरचं माझं जे पेज आहे, ज्याच्यामध्ये मी फर्निचर रिव्ह्यूज वगैरे देतोय, ठीक आहे, ते पेज फेमस होत आहे आणि ते 152 लोकांनी पाहिलं असेल कधी ना कधी, किंवा त्यांनी हे सर्च करताना त्यांना दिसलं असेल. त्यापैकी 12 लोकांनी माझं पेज व्हिजिट केलंय क्लिक करून. 12 लोकांनी क्लिक करून व्हिजिट केलंय आणि ते सर्च करत असताना माझ्या पेजला माझं जे नॉर्मल म्हणजे जे पब्लिक पेज आहे, ते पब्लिक पेज सध्या कालच्या दिवशी 1.6 रँकिंगवर होतं. हे रँकिंग म्हणजे काय आहे, टॉप रँकिंगला असेल तर यू आर ऑन फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन असं असतं. व्हॉट डू यू मीन बाय 1.6? तुम्ही विचारायला पाहिजे की सर हे 1.6 रँकिंग कशी असू शकते. तर ते ॲव्हरेज पोझिशन आहे, ॲव्हरेज रँकिंग आहे. समजा तुम्ही 100 सर्चेस केले आणि 100 सर्चेसमध्ये काही सर्चेसच्या वेळेस तुम्हाला फेसबुकनी ना थोडंसं चान्स देऊन बघितला की ह्यांचं पेज कस्टमरसाठी सॅटिस्फाईंग आहे का, टेस्ट करूया. मग काही वेळेस आपलं पेज फर्स्ट रँकिंगला दाखवलं, काही वेळेस आपलं पेज सेकंड पोझिशनला दाखवलं, दुसऱ्याला चान्स दिला. काही वेळेस आपलं पेज 10व्या पोझिशनला दाखवलं गेलं, बाकीच्यांना चान्स दिला वर जाण्याचा. तर असं फेसबुक किंवा युट्यूब किंवा गुगल कोणीही करत असतात. हे सगळ्यांचे अल्गोरिदम असेच चालतात. का चालतात? कारण की प्रत्येकाला चान्स देऊन बघितलंच पाहिजे ना. आणि मग त्याच्यानंतर ते पाहतात की कस्टमर कोणत्या पेजेसवर किंवा कोणत्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर जास्तीत जास्त वेळ स्पेंड करतोय तिथं. जास्त वेळ स्पेंड केला म्हणजे जास्त सॅटिस्फॅक्टरी त्यांना उत्तर भेटलेलं आहे तिथून. मग तशाच वेबसाईटला किंवा फेसबुक किंवा कोणत्या पण सोशल मीडिया चॅनल्सला, युट्यूब चॅनल्सला रँकिंग हायर भेटत राहते. ठीक आहे, अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट्स होतात. आता ही जी रँकिंग आहे, दिस इज ओनली 1 डे ऑफ रँकिंग. ही रँकिंग एका दिवसाची रँकिंग आहे, 24 तासाची. दिस इज नॉट परमनंट. म्हणजे मी कालच्या दिवशी माझ्या टीमला काहीतरी अशा ऍक्टिव्हिटीज करायला लावल्या होत्या, ज्याच्यामुळे माझं पेज थोडंसं वर येत गेलं, फेसबुक पेज. आणि त्याच्यामुळे 152 लोकांनी माझं पेज पाहिलं बाहेरून. ठीक आहे, त्यांना कधीतरी दिसलं असेल. त्यापैकी 12 लोकांनी स्किप नाही केलं पेज, त्यांनी क्लिक करून पाहिलं आणि व्हिजिट केलं माझं पेज, त्याच्यामध्ये काय आहे काही नाही. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने काल माझी पोझिशन चांगली होती. आता अशाच पद्धतीने तुम्हाला एक दिवसाचा डेटा भेटत असतो. तशाच पद्धतीने तुम्हाला ॲव्हरेज वीकली पोझिशन पण भेटू शकते, ॲव्हरेज मंथली पोझिशन पण भेटू शकते, ॲव्हरेज 6 मंथ पोझिशन, 3 मंथ पोझिशन. आपल्याला जसं पाहिजे तसा डेटा भेटू शकतो. मग आपलं काम काय आहे इथं, डेटा अनालिस्टचं काम काय आहे ॲक्च्युअल? तर काम हे आहे की आपल्याला ही ॲव्हरेज पोझिशन एका दिवसाची जी भेटते ना, ही आपल्याला ट्राय करायचं आहे की जर रँकिंग टॉप 5 मध्ये आहे तर ते मेंटेन ठेवायचं आहे. आता उद्या ह्याची रँकिंग जेव्हा मी पाहिल की हा शब्द सर्च केल्याच्या नंतर किती लोकांचे इम्प्रेशन येत आहेत आणि किती क्लिक्स भेटत आहेत, हे जेव्हा मी उद्या पाहिल म्हणजे हा जो डेटा सेट आहे 30 जुलैचा डेटा सेट आहे. ज्यावेळेस आजचा दिवस पूर्ण संपेल, उद्या मी ह्याचा डेटा सेट डाउनलोड करतो आणि 31 जुलैचा डेटा सेट जेव्हा मी ऑब्झर्व करेल, तर मला पाहण्याची इच्छा आहे की सेम कीवर्डसाठी 31 जुलैला काय परफॉर्मन्स होतं, इम्प्रेशन्स किती होते, 152 पेक्षा जास्त होते का कमी होते. जर जास्त झाले तर ह्या कीवर्डसाठी आपलं चॅनल भरपूर बेस्ट परफॉर्म करत आहे. ह्या चॅनलसाठी ह्या कीवर्डसाठी आपलं चॅनल जे आहे ना, हे बेस्ट परफॉर्म करत आहे. पण जे इम्प्रेशन्स कमी होत गेले म्हणजे काय, नाही आपण रँकिंग आपली कमी होत जातीये, आपली पोझिशन खाली पडत जाईल. ठीक आहे, म्हणजे आपण काहीतरी इम्प्रुव्हमेंट्स केले पाहिजे. काल माझा दिवस चांगला होता ह्या कीवर्डसाठी,
असेच तुम्ही बघू शकता की ज्या ज्या ठिकाणी इथं फर्स्ट रँकिंग आहे, आता इथं फर्स्ट रँकिंग आहे पण कोणाला इम्प्रेशनच नाही आहेत. इथं कोणाची इम्प्रेशन नाही आहेत, काही नाहीत, फक्त दाखवल्या गेलेत. माझे रँकिंग्स तिथं दिसले गेलेत. काही काही लोकांनी पाहिलं नाहीये किंवा कोणत्याही लोकांनी क्लिक्स पण केलेले नाही. असे भरपूर आहेत. खूप सारे कीवर्ड्स आहेत. खूप सारे. आणि दीज आर टॉप टॉप ट्रेंडिंग कीवर्ड्स. हे असे कीवर्ड्स आहेत जे सध्या टॉप ट्रेंडिंग कीवर्ड्स आहेत. जे Googleवर, YouTubeवर, Facebookवर सगळीकडे सर्च केले जात आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या थ्रू आपण पाहतोय की माझ्या वेबसाईटचं किंवा माझ्या सोशल मीडिया चॅनल्सचं कुठे ना कुठे प्रमोशन होतंय का नाही होतंय? त्यांची रँकिंग इम्प्रूव्ह होतीये का नाही होतीये? ठीक आहे. तर तुम्हाला बेसिकली ह्या डेटा सेटचं ॲनालिसिस करायला सुरू करायचं आहे. ह्याच्यामध्ये जर काही डाउट्स असतील तर आपण पहिले डाउट डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर ॲक्चुअल ॲनालिसिस सुरू करूया.